गुड मॉर्निंग योगा लवर्स. आपण प्राणायाम करतच आहोत. पहिल्यांदा तर एक्झरसाईज करून घ्या थोडीशी, नंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो आहे. आणि अगदी 6 प्राणायाम प्रत्येकाने करायचे आणि संपूर्ण आरोग्य लाभ मिळवायचा आहे. या प्राणायाममध्ये सर्वप्रथम कुठला प्राणायाम आहे तर भस्त्रिका प्राणायाम. दोन्ही हाताची सूर्यमुद्रा करायची आहे आपल्याला आणि भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. हा 3 स्टेजमध्ये करायचा आहे. मंद गती, मध्यम गती आणि शीघ्र गती. मध्यम गती, शीघ्र गती. शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, सर्दी, पडसं, दमा हे विकार कमी होते आणि फुफ्फुसातील संपूर्ण कफ मोकळा होतो. पुढच्या प्राणायामाकडे जाऊया आपण. तो आहे कपालभाती प्राणायाम. दोन्ही हाताची वायुमुद्रा करून कपालभाती प्राणायाम करायचा आहे. कपालभाती, फक्त स्ट्रोकने श्वास बाहेर सोडायचा. कपालभाती. पोटाचे संपूर्ण विकार आणि सगळ्यात जास्त विकार कुठे असतात? पोटाचे. पोटाच्या सगळ्या अवयवांना त्यांनी एक्झरसाईज होतं. हा कपालभाती प्राणायाम. त्या पुढचा प्राणायाम करायचा आहे आपल्याला नाडी शुद्धी किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम बघा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डाव्या नाकपुडीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे. सर्वसाधारण वेळ आहे 1 मिनिटामध्ये 60 वेळा हे करायचं असतं. ह्या प्राणायामाने संपूर्ण नाड्या शुद्ध होतात आणि मेंदूचा रक्तपुरवठा चांगला होतो. संपूर्ण ब्लॉकेज दूर होतात आपल्या शरीरातले. त्यानंतरचा आपल्याला पुढचा प्राणायाम आहे भ्रामरी, उद्विग आणि प्रणव प्राणायाम. भ्रामरी, भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. उद्विग ओंकार आणि प्रणव प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन. प्रणव हा सर्वश्रेष्ठ प्राणायाम आहे. याने संपूर्ण मन शांत होते आणि शरीर व मन एकाला जोडल्या जातं. त्यालाच म्हणतात योग हा युज्यते. हरिओम.